नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहात ना? चला तर मग आज आपण बीटरूटचे डोसे करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक छान असं बीट घेतलेलं आहे. त्याची वरची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याचे मी असे बारीक बारीक स्लायसेस करून घेत आहे. हे स्लायसेस आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मी 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घेत आहे. जर का दही आंबट असेल तर आपल्याला रवा जास्त घेतला तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर आता मी थोडेसे मीठ घालून ह्याचे मी बॅटर करून घेत आहे. हे तयार असलेले बॅटर आता मी झाकण मारून ठेवणार आहे. 10 मिनिटासाठी हे बॅटर आपल्याला असेच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर त्यात आता मी थोडेसे पाणी घालून, थोडेसे अगदी चवीनुसार मीठ घालून ह्याचे छान असे डोसे तयार करून घेत आहे. तर अशा प्रकारे लाल लाल असे बीटरूट डोसे तयार आहेत. आणि तुम्हाला या डोशांसोबत खाण्यासाठी मी एक वेगळी अशी चटणी केलेली आहे. ते तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहू शकता.